पहिली स्टेप म्हणजे काय, ग्रीन नेट बसवून घेतलं पाहिजे आणि त्या ग्रीन नेट खाली तुम्ही ते तुमची झाडं सगळी ठेवली पाहिजे. मी पाणी लागणारी झाडं ही वेगळी काढली पाहिजे. ते आहे ॲलोवेरा, स्नेक प्लांट. तर यासारखी जी इंडोर प्लांट आहेत ती झाडं 15 ते 20 दिवस सहजपणे राहू शकतात कमी पाण्यामध्ये सुद्धा. जर ग्रीन नेट नसेल, पोथी वगैरे असतात तर ती एकाला एक जोडून 4 अशा काठ्या उभ्या करा आणि ते सुद्धा तुम्ही लावू शकता. जास्त ऊन नाही लागलं, कडक ऊन नाही लागलं तर पाणी उडून जाण्याचं म्हणजे माती ड्राय होणार नाही, सुकी होणार. सेकंड स्टेप म्हणजे कोकोपीट आणि खत हे तुम्ही झाडांना द्यायचं आहे. तर मध्ये जास्तीत जास्त मॉइश्चर टिकून राहतं आणि म्हणून आपण प्रत्येक झाडाला आणि गांडूळ खत असं जर काय तुम्ही घातलं तर तुम्ही घातलेलं पाणी हे जास्तीत जास्त कोकोपीट शोषून घेईल आणि ते जास्त दिवस ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होईल. तिसरी जे ट्रिक आपण करणार आहोत तर ते आहे राईस हस्क. तर हे राईस हस्क आहे तर ह्याचा आपण वरून असा थर द्यायचा आहे जेणेकरून हे पाणी ऍब्सॉर्ब करतं. भुईमुगाच्या शेंगांची टरफलं, तर अशी जर काही तुमच्याकडे शेंगांची टरफलं असतील तर त्याचं सुद्धा तुम्ही असं मंचिंग करू शकता. ओल्या नारळाची केसराने हे असं झाड पूर्णपणे असं कव्हर करून टाकायचं आहे, म्हणजेच त्याला मंचिंग करायचं आहे. भाज्यांचे देठ हे टाकून न देता साठवून ठेवायचे आहेत. थोडेफार ओलसर असतील किंवा सुकलेले असतील तरी सुद्धा चालेल ते, आणि म्हणजे याच्यामुळे सुद्धा डायरेक्ट उन्हाच्या संपर्कामध्ये माती येणार नाही झाडा. 4 प्रकारचं मंचिंग सांगितलेलं आहे की कसं करायचं ते. अगदी ह्या घरगुती झाकणाला एक छोटंसं होल पाडायचं आहे आणि ही बॉटल पाण्याने भरून घ्यायची आहे. 2 दिवस आधी सलग तुम्ही पाणी देऊन घ्यायचं आहे, अशी ठेवायची आहे. किंवा ह्याच्या उलट तुम्ही या साईडला सुद्धा होल थोडंसं पाडून तुम्ही अशी सरळ सुद्धा बॉटल ठेवू शकता.